श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दराने उडवली खळबळ। सोन्याचे भाव नेमके का वाढले जाणून घेऊया 9 न्यूज महाराष्ट्राच्या या स्पेशल रिपोर्ट मधून। लग्नसराईचा हंगाम तोंडावर असताना मागील 15 ते 20 दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळत आहे। शेअर बाजारात तेजी आली की सोन्याचे दर घसरत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं, मात्र गेल्या काही महिन्यांपासून हा ट्रेंड बदलल्याचं दिसून येत आहे। यावर्षी जानेवारी पासूनच सोन्याची झळाळी वाढली। सध्या 24 कॅरेटचे भाव 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले। लग्नसराई सोबतच पुढील काही महिन्यात येणाऱ्या सणांमुळे सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊन 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला। नाशिक येथील सराफ बाजारातील आघारकर सराफ ज्वेलर्सचे संचालक श्याम दुसाने यांनी याविषयी अधिक माहिती दिली। नमस्कार, माझे दुकान आघारकर सराफ हे सराफ बाजारातील नामांकित दुकान आहे। सोन्याचे भाव का वाढले याचे कारण अमेरिकेतील फेडरल बँकेने ठेवीच्या दरामध्ये कपात केल्यामुळे गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करीत आहेत। तसेच इस्रायल, रशिया, युक्रेन हे युद्ध सुरू असल्याने त्या भागातील बेरोजगारी सोन्याच्या दरवाढीला कारणीभूत ठरत आहे। त्यामुळे येत्या काळात सोन्याचे दर प्रति तोळा 75,000 जाण्याची शक्यता आहे। सोन्याची खरेदी लग्न समारंभ आणि सणासुदीतच नव्हे तर गुंतवणुकीसाठी देखील केली जाते। अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदर कमी केले तर गुंतवणूकदारांना जादा परतावा मिळणार नाही। अशा वेळी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते। त्यामुळे सोन्यात गुंतवणूक वाढवून भारतात भाव 70,000 रुपये प्रति ग्रॅमच्या पुढे देखील जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातो। सध्या सोन्याचे भाव हे 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहेत। मात्र अमेरिकी बँकिंग क्षेत्र अस्थिर झाल्याचा हा परिणाम भारतातील सुवर्ण बाजारपेठेवर झाल्याचं बघायला मिळतं। त्यामुळे गेल्या वर्षात एप्रिल महिन्याच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत यंदा 4,700 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी वाढ झाल्याचं बघायला मिळतं। जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात सध्या वाढ होताना दिसत असली तरी देशांतर्गत सराफ बाजारातही सोन्याची झळाळी वाढली आणि ग्राहकांना खरेदीवर जादा किंमत मोजावी लागते। असं जरी असलं तरी सोन्यात गुंतवणूक करणं हे फायदेशीर ठरणार असल्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।